शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मानसी अथर्वच्या लग्नामध्ये भूमी आता खूप मोठा बॉम्ब फोडणार असते। म्हणजे आतापर्यंत आपण समजतो आहोत की भूमीने मानसी आणि अथर्वच्या लग्नाला नकार दिलाय, आकाशवरती चिडलेली आहे, भूमीची स्मृती केलेली आहे। पण या सगळ्यामध्ये रागिणीला वाटतंय की आपण डाव खेळतोय आकाश विरुद्ध भूमीच्या मनामध्ये, आपण सगळं भडकवतोय आणि सूत्र आपल्या हातात आहेत। पण अचानक मानसी अथर्वच्या लग्नामध्ये मोठा बॉम्ब फुटणार आहे आणि सूत्र आपल्या हातात कधीच नव्हती, सूत्र सगळी भूमीच्या हातात होती। आपण फक्त एक कटपुतली आणि प्याद होतो हे आता रागिणीच्या लक्षात येणार आहे। पहिला डाव तर आता इकडे आकाशने टाकलेला आहे अभिजितला कंपनीचा असिस्टंट बनवून, आणि असिस्टंट पद मान्य नसेल तर कंपनीतून बाहेर काढणार, हे वाक्य टाकत पहिला डाव त्याने टाकलेला असतो। त्यामुळे चवताळलेली रागिणी खूप मोठी चूक करणार असते आणि त्याच वेळेला भूमीने मानसी अथर्वच्या लग्नात फोडलेला बॉम्ब निर्णायक ठरणार असतो। ऐन लग्नात आकाश आणि आजीला खूप मोठा सुखद धक्का मिळणार असतो, कारण भूमीने घेतलेला एक निर्णय खूप निर्णायक ठरणार असतो। आणि या सगळ्यामुळे रागिणी अभिजित यांचे तर धाबे दणाणणार असतात, पण भूमीचा हा नक्की बॉम्ब काय आहे, यामुळे आजी आकाशला कसा सुखद धक्का मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। इकडे आता रागिणीचा तिळपापड होत असतो। आपण आकाशला सांगितलं तरी सुद्धा तो आपलं ऐकत नाहीये, अभिजितला त्याच्या पदावरती घेत नाहीये। किती हा माज, कितीही मगरुरी, हा माज ही मगरुरी मी सहन करणार नाही, याला त्याची जागा दाखवणारच। आता ह्याला मी दाखवते कसं मानसी आणि अथर्वच्या लग्नामध्ये याला त्याची जागा दाखवते, ते बघ तू, असं म्हणत ती अभिजितला सांगत असते, चिंता करू नकोस, काहीही झालं तरी आता त्याला मी सोडणार नाही। अभिजित म्हणतो, आई तू काय करणार आहेस, कारण त्याला सगळं आठवलेलं आहे आणि त्याने सगळी सूत्र आपल्या हातात घेतलेत, मग कसं हे शक्य आहे। यावरती रागिणी सांगत असते, होईल, सगळं शक्य होईल, तू काळजी करू नकोस, फक्त मी जे सांगते ते तू ऐक। यावरती अभिजित म्हणतो, काय करायचं आहे। रागिणी मोठा डाव रचते, म्हणजे मानसी आणि अथर्वच्या लग्नामध्ये ती आता असं काही करणार असते की ज्याच्यामुळे भूमी आणि आकाश हे कायमचे वेगळे होतील। म्हणजे भूमी आकाशला नजरेसमोरच धरणार नाही आणि त्याला सगळ्यामधून ती आता उगाचच त्रास होईल, किंवा या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा आकाशला वेडाच करायचा आहे। म्हणजे भूमी त्याला असा काही झटका देईल की त्यामुळे तो आता पूर्णपणे दारूच्या नशेत जाईल आणि आपण त्याला या बिझनेसमधून कायमचं लांब करू आणि त्याला खेळवत बसू। हा प्लॅन करत रागिणी आपले आलेले अश्रू पुसते। त्यावेळेला अभिजित म्हणतो, आई तू आधी पण हे म्हटली होतीस, पण आता आपल्याला आकाशने काय सांगितलंय की तो काय करणार आहे, तर तो भूमीला बरं करण्यासोबत आपल्या कंपनीत सुद्धा आता इकडे लक्ष देणार आहे, मग कसं काय आपल्याला हे शक्य होईल। रागिणी म्हणते, बघच तू, मी मानसी अभिजितच्या लग्नामध्ये काय करते ते, पण तिला माहित नसतं देवी आई योगेश्वरीच्या समोर बसून कपटी प्लॅन करणाऱ्या रागिणीचा कपटी प्लॅन कसा यशस्वी होणार, कारण प्रामाणिक भूमी आणि प्रामाणिक आकाश यांच्यासाठीच देवी आईने रचलेला हा डाव असतो। पण रागिणीला याच्याबद्दल काही माहित नसतं। मग रागिणी त्याला सांगते, तू एक गोष्ट करायची आहेस, आणि ती त्याला काहीतरी प्लॅन सांगते, जेणेकरून या प्लॅनमधून भूमी समोर आकाश हा एक क्रिमिनल आहे आणि त्यामुळे भूमी आता आकाशशी संबंध तोडेल। म्हणजे मानसी आणि अथर्वच्या लग्नामुळे ती आकाशला या घरातून बाहेर जायला सांगेल, जेणेकरून मानसी इथे या घरात राहणार असेल तर आकाश राहणार नाही असं बोलेल। असं काहीतरी ही आता जुगाड करत असते आणि त्यासाठी तिने आता वकिलांना बोलवलेलं असतं। म्हणजे वकील येऊन आकाशबद्दल काहीतरी लग्नाच्या वेळेला बोलणार आणि तमाशा होणार, पण हिला माहित नसतं भानुशाली वकील हे भूमीच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असतात आणि त्याच वेळेला भानुशाली वकील आणि भूमी मोठा बॉम्ब फोडणार असतात। इकडे आता लग्नासाठी अथर्वने आकाशला सांगितल्याप्रमाणे किंवा आकाशने अथर्वला सांगितल्याप्रमाणे दोघांचा प्लॅन होतो आणि भूमीला कसं मनवायचं हे ठरतं। मग मानसी आता पळून जाते, ती समुद्राच्या दिशेने गेले असं आता प्रशांत येऊन सांगतो की मानसी समुद्राच्या दिशेने गेले, मला असं वाटतंय तिला हे लग्न आपण नकार दिल्यामुळे ती खूप दुखावलेली आहे आणि त्या सगळ्यामुळे हे घडतंय। मग मात्र इकडे भूमी हदरते, आपल्यामुळे मानसीला त्रास होत असेल तर मात्र आता आपण माघार घेतली पाहिजे आणि लग्नाला होकार दिला पाहिजे। अखेर आता भूमी माघार घेते, लग्नाला होकार देते आणि आता मानसी आणि अथर्व यांच्या लग्नाची
अखेर आता भूमी या लग्नाला होकार देते। भूमीने लग्नाला होकार दिल्यावरती रागिणीची कारस्थानं सुरू होती। आता मात्र इकडे आकाशला माधवराव फोन करून सांगतात, आकाशराव तुमचा प्लॅन यशस्वी झालाय, लग्नासाठी भूमी तयार झालेली आहे। मग मात्र आकाश इकडे रागिणीला सांगतो की भूमीने परवानगी दिले मानसी आणि अथर्वच्या लग्नासाठी। त्यावेळेला खरं तर रागिणीला आश्चर्यच वाटतं, पण तोंडावरती आश्चर्याचा भाव न दाखवता ती आनंदाचा भाव म्हणते चांगलं झालं, हे सगळं खूप छान झालेलं आहे, आता हे लग्न धूमधडाक्यात होणार। आणि त्यानंतर ती आजीला सांगते, मला असं वाटतंय की आपण ना या लग्नामध्ये भूमीला काही आठवण्यासाठी प्रयत्न करूया का। यावरती आजी म्हणते, बघ बाई तुला काय वाटतंय ते। त्याच वेळेला रागिणी आता आकाशबद्दल काहीतरी चुकीचं भूमीच्या मनामध्ये भरवण्यासाठी ती आता वकिलांना बोलवते की कशा पद्धतीने आकाशला एकट्यालाच प्रॉपर्टी लाटायची आहे, अभिजित आणि अथर्वला काहीही द्यायचं नाही आहे। म्हणून आता वकिलांना बोलवून भूमी समोर ती खुलासा करणार असते आणि भूमीच्या मार्फतच अभिजितला पुन्हा एकदा मॅनेजर पदावरती आणि अथर्वला काही शेअर्स किंवा अथर्वच्या नावे काही करण्याचा रागिणीचा प्लॅन असतो। म्हणजे या सगळ्यामध्ये आपली पोळी भाजायचा तिचा अचूक डाव असतो। पण तिचा हा डाव भानुशाली वकील आता कसा हाणून पाडतात हे तिला समजणार पण नसतं। त्याच वेळेला आता मात्र भानुशाली वकिलांना लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी भूमी त्यांच्या घरी पोहोचते। तेव्हा माधवराव पण त्यांच्या इथे पोहोचतात। माधवरावांनी ऑलरेडी भानुशालींना आकाशबद्दल भूमीचं झालेलं मत सांगितलेलं असता आता भानुशाली मात्र भूमीला खूप मोठा गौप्यस्फोट करतात। भानुशाली भूमीला सांगतात, हे बघा मॅडम, तुम्ही ना आकाश सरांबद्दल जो गैरसमज केलायत ना तो मला काही पटलेला नाहीये। म्हणजे तुम्हाला मी खरं सांगू का, तर आकाश सर हे महाजन इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा असताना सुद्धा त्यांनी आपल्या आत्याला सगळे अधिकार दिलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा जो भाऊ अभिजित आहे ना तो अभिजित ही सगळी कृत्य करतोय आणि आत्याबाई अभिजितची कृत्य आकाशच्या नावावरती वाईट कृत्य म्हणून खपवताय। तुम्हाला कळत नाहीये, अथर्व खूप चांगला मुलगा आहे पण अभिजित नाही। तुम्ही अभिजितचा जो सगळा त्याचा स्वभाव आहे ना तो आकाशला थोपवत आहे। म्हणजे आत्याने तुमच्यासमोर तसं चित्र उभं केलंय, तुम्ही चुकताय, तुम्ही आकाशवरती चुकीचे आरोप करून चुकताय असं म्हणत इकडे भानुशाली भूमीचे डोळे उघडतात। मग मात्र भूमीला सत्य समजल्यावरती आता लग्नामध्ये होणारा तमाशा भूमी थांबवणार असते। इकडे लग्नाच्या वेळेला वकिलांना बोलवून आता रागिणी भूमी समोर आकाश कशी एकटाच प्रॉपर्टी लटतोय आणि तुझ्या बहिणीला जर अथर्व सोबत लग्न केलं तर काहीही उपयोग नाहीये, कारण त्याच्या नावे तसं काहीच नाहीये आणि तुझी बहीण पौर्णिमा आणि अभिजित यांचं सुद्धा लग्नाचा माझा मनसुबा आहे, पण महाजन इंडस्ट्री मधलं त्यांच्या नावे तसं काही नाहीये, हे फक्त आकाशच्याच हातात आहे। जर तू आकाशला शब्द टाकलास आणि या दोघांच्या नावे प्रॉपर्टी केलीस तर मात्र तुझ्या दोन्ही बहिणींचं आयुष्य सिक्युअर होईल असा रागिणी डाव टाकते। पण त्याच वेळेला भूमीने भानुशाली वकिलांचं ऐकत आकाश हा चांगला माणूस आहे हाच बॉम्ब भूमी टाकणार असते। भूमी सांगते, आत्या मला कुणी काही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी आकाशबद्दल झालेला माझा गैरसमज दूर झालेला आहे। आकाशबद्दल कुणी माझ्या मनामध्ये चुकीचं भरवण्याचा आणि का हे मला माहित नाहीये, पण यातलं मी काही करणार नाहीये। आकाश महाजन हे महाजन इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा आहेत। अथर्व आणि अभिजित यांनी स्वतःच्या हिमतीवरती उभं राहावं। आता भूमीच्या या निर्णयामुळे आकाश आजीला सुखद धक्का बसणार आहे, कारण आकाशबद्दलचा गैरसमज दूर झालेला आहे आणि मानसी अथर्वच्या लग्नात भूमीने बॉम्ब फोडून रागिणी अभिजितला चितपट केलेला